गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेट्टी. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चाललं आहे बाटल्या भरायला सकाळी आणि आज जायचे शिर्डीला. दादाचे मित्राचे भावाचं लग्न आहे म्हणून त्याच्या इकडे. तर आम्ही आज दोघेच जाणार आहेत असा तर मला फुल डाऊट आहे. बघू, की दादाचा प्लॅन कॅन्सल झाला, तो बाहेर फिरायला चाललेला. हे आले नंबर भेटले, एवढा बरा वाटला ना खरंच. वगैरे खाली करून दिला. आता चाललो आहे घरी, त्यांचं ते भरून ठेवतील. मस्त जाऊन घरी चाय नाश्ता करता आणि बॅग वगैरे भरून घेते, कारण की काल रात्री भरलीच नाही, कारण की कन्फर्म नव्हतं किती वाजता जायचे ते. पहिला पेट्रोल टाकून येतं आणि गाडीची सर्व्हिसिंग पण करायची. डायरेक्ट त्याचा मेसेज आहे ऑइल चेंज. बाईक करतो ऑइल चेंज करून घे, नाही तर गाडी कांद्यावर मारायला न्यायला लागेल. आता फिरायला चालले म्हणून, फिरायला नाही लग्नाला चालले म्हणून 2 दिवस सगळा कारभार पाण्याच्या हातात द्यायला लागेल. ती गाडी पण लोड होऊन झाले, ती पण आणायला जायला लागेल. पहिला पेट्रोल टाकून येतो. पूर्ण जार वगैरे भरून आलो. आता मस्तपैकी जाऊन फ्रेश होतो आणि ड्रेसिंग मारून निघतो डायरेक्ट शिर्डीच्या मार्गाकडे. ड्रेसिंग वगैरे मारून निघालोय. आता त्या घरी जाऊन पहिले जेवतो. बघू आशुबाईची आशुबाई झालाय का नाही एकदम तयार रेडी. मी तर झालोय, बॅग वगैरे मागे टाकून घेतली आहे. आता जातो त्या घरी, जेवतो आणि निघतो आम्ही दोघेच. फर्स्ट टाइम आम्ही दोघे भाऊ कुठेतरी एकत्र चालले, नाहीतर आमची पूर्ण ती गँग असतंच. पण आता त्याची गँग गेले फिरायला म्हणून आम्ही दोघांचाच प्लॅन झालाय. आशुबाई कुणाचाच कार्य सोडत नाही. आता काल 8 कार्य अटेंड केलेत त्यांनी. 8 मला 2 केलं तरी एवढा कंटाळा येतं ना, त्याने 8 केलेत. 8 पूर्ण असा पनवेल पूर्ण फिरलाय कालच्या दिवसात. या टोकाशी त्या टोकाला, त्या टोकाशी या टोकाला. पण आज त्याच्या खास मित्राच्या भावाचा त्याच्या खास मित्राच्या भावाचं लग्न आहे. तर आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे. उद्या लग्न लावून लगेच आम्ही निघणार घरी. निघालो आता, आलो गाडी फुल करायला. थेट निघणार आम्ही शिर्डीकडे. आता आशुबाईचा फॅन भेटलाय त्याच्या हलवाईच्या दुकानावर. पक्का का तर त्याला वाटलं माझं लार. मस्त काजू कतरी टोल काजू कतरी आपल्याला त्याला आवडतं. मस्त घालं 2-3 पेस्ट काजू कतरी. भाऊंची टेस्ट लय भारी होती. ओनली काजू कतरी या तुम्ही पण नक्कीच. अनंत हलवाईला टोलच्या इथंच आहे, आपल्या भावाचं आहे. मस्त लागली काजू कतडी. वेलकम टू समृद्धी महामार्ग. चलो आता समृद्धी महामार्गाच्या मध्ये पेट्रोल पंपावर. एवढा कंटाळा आले ना, खूप कंटाळा आला. काहीतरी खायला लागेल, टाइमपास खायला घ्यायला लागेल काय ना काय. गाडीन तेव्हाच टाइम जाईल, नाहीतर 2 दिवस जायचे. काय माहिती कसं काय कंटाळा येत रे. कोण बोलायला नसलं का, ते दोघंच आम्ही बोलतो. चाललाय मस्त की जरा फ्रेश बिश होतो. आणि जरा वायफरमध्ये पाणी पण टाकायचे बोललो, पाणी पण टाकून ठेवतो. आणि जरा खूप गरम झाले असेल ना, खूप हॉट आहे म्हणून जरा थंड करतो तुला. पुढे जाऊन जरा फ्रेश होतो. तोंडून द्यायला लागेल. काय वडापाव असतात. बघू काठमांडूला जायचा प्लॅन, कारण की टीचरची आमची ती बोलवलेली आहे. हे म्हणून प्लॅन सक्सेस झाला तर नक्की जाईल. मे महिन्याचा बड्डे झाल्यावर वगैरे झालो, खाल्ला पिलाय, मस्तपैकी निघालो. तर थेट शिर्डीमध्ये भेटू तुम्हाला. फायनली पोचलो शिर्डीमध्ये. आता आले तो दादाच्या हॉटेलला. तो गेलाय बाहेर. आता जातो, दर्शन घेतो, म्हणजे फ्रेश वगैरे झालंय, दर्शन घेतो आणि नंतर जातो रूमवर. त्याच्यानंतर तो दादाच्या इकडे. जब से मुझे ये तेरा दरबार मिला है, जब से मुझे ये तेरा दरबार मिला है, प्यार मिला है रे, बहुत प्यार मिला है. 5 मिनिटांमध्ये ओके. आले विक्रम. आठ्याव
आशुभाई पाठी असल्यावर काय ना दे का. दीपेश भाईची पण गाडी आहे. जेवण वगैरे झालं, आता चाललो डायरेक्ट रूमवर किंवा आल्यावर आता हॉटेलवर फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट झोपतो. गाडी लावडे डायरेक्ट एकदम आतमध्ये पार्किंगला. उद्या जाऊन प्रसाद घ्यायला लागेल. ते समोरच घेतलं तर तिथं फ्रीचीच आहे, कारण की ते दादाच्याच हॉटेल आहे त्याच्यामध्येच. नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप सुंदर सकाळ झालेली आहे शिर्डीमध्ये. ओम साईराम. या तुम्ही पण नक्कीच शिर्डीमध्ये साईबाबाच्या दर्शनासाठी. याला नीट ठेवते. बॉक्स वगैरे साईडला पॅकिंग आमची करून झाली. आता निघालो. आधी नाश्ता करायला आशुबाईचा फॅन भेटला आहे. आधी नाश्ता करायला जाणार, त्याच्यानंतर लाडू घ्यायचे आणि लाडू तर घेतले. आता जाऊन पहिले नाश्ता करायला लागेल. इकडं आणले आहे कसला अंडा मसाला डोसा का. बाईला आमचे व्हेज आहे. आशुबाई चटणी मस्त आहे. अंडा डोसा आहे. बघू आता चौकशी लागते इथं. ओम साईराम. बाय बाय शिर्डीवालो. चाललो आता घरी. तिथे 1-2 फोटो काढतो आणि डायरेक्ट घरच्या रस्त्याला. वाजेपर्यंत घरी पोहोचणार. आले आता जरा स्टारबक्समध्ये कॉफी पितं, जरा झोपतं उडेल. पण जरा शांत ठेवावं तिला. गरम बाबा, लई गरम आहे बाहेर. भावांनो, घरी आलो फायनली एकदम सुखरूप. ओम साईराम तुम्हाला सर्वांना. आणि माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा.